मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्याच हत्येला आता 1 महिना उलटून गेलेला आहे। अनेक आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र याच्या पाठीमागे कुठे राजकारण करतंय असा एक आरोप देखील आता या ठिकाणी केला जात आहे। आणि आपण माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड आहेत। भाऊ, काय सांगाल आपण? आता संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती, आता त्याच्या मारेकऱ्याला सजा देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे, पण याचं कुठे राजकारण केले जाते? निश्चितच संतोष देशमुखांची झालेली हत्या ही अत्यंत घाणेरडी आहे, अमानुषपणे त्यांना मारलंय। त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही। आरोपी आता अटक केलेले आहेत आणि शासनाने जी चौकशा लावायच्या त्या 2-3 चौकशा लावलेल्या आहेत। त्यांना तपास करू द्या, जे काय पोलिसांना निष्पन्न होईल, जे सापडतील त्यांना शिक्षा करू द्या। पण याच्यात काही राजकारणी लोक अगदी नावच घ्यायचं असेल तर सुरेश धस अण्णा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण करतायत। परळी पॅटर्न म्हणतायत ते। परळी पॅटर्न म्हणजे काय? कसला परळी पॅटर्न आणलाय? आणि म्हणून तुम्ही परळीचं नाव बदनाम करू नका। इथे तीर्थक्षेत्र आहे, वैद्यनाथाची परळी आहे, देशातून भाविक इथं येतात, महाराष्ट्रातून भाविक इथं येतात आणि उद्या परळीचं नाव बदनाम केलं, परळी पॅटर्न म्हणून जर तुम्ही हे केलं तर इकडे येणाऱ्या भाविकसुद्धा उद्या त्याला पाठ फिरवतील। आणि म्हणून परळीचं नाव बदनाम करू नका। आरोपी वंजारी असले म्हणून सारा वंजारी समाजाला कशाला बदनाम करताय? हां, त्या आरोपी असले म्हणजे वंजारी समाजालाही बदनाम करू नका। आणि या बीड जिल्ह्यात ज्या गावांमध्ये वंजारी आणि मराठा समाज एकत्र नांदतोय, ते पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष एकत्र राहतोय आणि एकत्र काम करतोय, त्यांच्यात तुम्ही वैर लावून देऊ नका। हे वैर पुढे पिढ्यानपिढ्या चालेल आणि त्या गरिबांना त्रास होईल। मला वाटतं की संतोष देशमुख यांच्या माध्यमातून मुद्दामच फक्त वंजारी समाजात टार्गेट केलं जाते? निश्चितच मी तेच बोललो ना आता, की आरोपाला कोणती जात धर्म नसतो। भले ते वंजारीत म्हणून ते सगळ्या वंजारीला का बदनाम करताय, वंजाऱ्याला का टार्गेट करताय? त्याच्यामुळं मला जातीय सलोखा निर्माण करायचा आहे। मी अशी भूमिका घेणार आहे की या बीड जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे। इथं कुणाच वंजाऱ्याचं भांडण लावू नका, धर्माचं लावू नका, कुणाचंही भांडण लावू नका। आणि म्हणून भांडण लावणाऱ्यांनी जरा नीट डोकं ठिकाण्यावर ठेवून थांबावं। या संपूर्ण प्रकरण पाहिलं तर आज पाहिलं तर आपले पालकमंत्री जे आता सध्याचे विद्यमान मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागितला जातोय, कसं पाहता याच्याकडे आपण? नाही, आता ते सांगितलं ना त्यांच्या नेत्यांनी, अजितदादांनी, की जोपर्यंत त्यांचा कुठंच ह्याच्यात सहभाग दिसत नाही तोपर्यंत मी राजीनामा घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय। हे लोक बार त्यांना टॉर्चर करतात, मुद्दाम केलं जातं का? आता हे सगळं राजकारणच चाललंय की काय चाललंय हे सगळं? हां, परळी टार्गेट म्हणायचं, वंजाऱ्याला टार्गेट करायचं, कुणाला तरी काहीतरी करायचं, हे काय राजकारणच आहे? हे सगळ्यांना कळून चुकायला लागलंय। म्हणजे संतोष देशमुखची हत्या गेली कुणीकडं, त्याच्या कुटुंबियाला मदत करायला गेलं कुणीकडंच। त्यांची मुलगी राहते बिचारी, रडते, तिला अश्रू अनावर होत नाहीत, तिला मदत करा ना तुम्ही, तिला नोकरी लावा, तिला आर्थिक शासनाची मदत द्या, तुम्ही वैयक्तिक मदत करा। हे दिलं सोडून आणि बाकीच्याच गोष्टी उकरायला चाललेत सगळ्या। संपूर्ण नाही थांबलं तर भगवान सेना काय करणार? भगवान सेनेचं काय असणार इथून पुढे? भगवान सेना एक तर सांगणार आहे की जातीवर बोलू नका, परळीची बदनामी करू नका। आणि हे जर नाही थांबलं तर भगवान सेनेला मग मात्र वेगळं आंदोलन करावं लागेल। आणि मी एक पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यात दौरा करणार आहे की जातीय सलोखा मला इथं तयार करायचा आहे। भगवान सेनेला एवढंच करायचं आहे की जातीतली भांडणं थांबवायची आहेत, जातीत भांडणं लागू द्यायची नाहीत। सुरेश धसला काय आव्हान करणार आपण? सुरेश धसला टीव्ही यांच्या माध्यमातून सुरेश धस यांना आपलं काय आव्हान असणार आहे? सुरेश धस अण्णाला एवढंच आव्हान आहे की तुम्ही विनाकारण जातीत भांडणं लावू नका आणि तुम्ही परळीला टार्गेट करू नका। हे तुम्ही थांबवा। तुम्हाला बोलायचं तर आरोपीवर बोला, तुम्हाला बोलायचं तर आरोपीला शिक्षा करण्यासाठी बोला, तुम्हाला बोलायचं तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी बोला। नाहीतर तुम्ही विनाकारण काही बोलला तर हे नाही ऐकून घेणार बीडची जनता। आपल्या भाऊ काल अशी घटना घडली की जे सरपंच जे आपले आहेत काल त्यांची टिपर त्यांना उडवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याचे दुर्गंध मृत्यू देखील झालेला आहे। यापैकी पाहिलं तर मोठ्या प्रकारे याची राखेची वाहतूक केली जाते, कसं पाहता आपण? अहो, हे किती दिवसांनी परळीत चालतंय हे तुम्हाला बी माहीत आहे, मलाही माहीत आहे, साऱ्या परळीकरांना माहीत आहे की इथल्या राखेचा काय बाजार चालतो आणि त्या राखेचे जे हायवा असतात ते चालवणारे कसे असतात ते ड्रायव्हर, आणि त्या ड्रायव्हरच्या हाताने कित्येक जणांचे मृत्यू झालेत आणि ते मृत्यू झाला तरी हे प्रकरण सुद्धा बाहेर येत नाहीत। म्हणून ते
ते ड्रायव्हर फार अतिरेकीपणाने वागत असतात. जबाबदार कोण आहे, ह्याला जबाबदार कोण आहे नेमकं? याला प्रशासन पण जबाबदार आहे ना, याला प्रशासन पण जबाबदार आहे, याला तुमचं पोलीस पण जबाबदार आहेत. त्यांनीच ह्या गोष्टी थांबवायला पाहिजेत. चालतं. कॅमेरा पर्सन सुशांत सर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.